लेहमधून खारदुंगला पासमार्गे आपल्याला नुब्रा व्हॅलीकडे आता जायचं आहे. नुब्रा व्हॅली म्हणजे हिमालयापेक्षाही जुन्या असलेल्या काराकोरम रांगेमध्ये असलेलं एक वाळवंटच. आणि इथूनच आपल्याला सियाचीन बेस कॅम्पला जाता येतं. त्यामुळंच खारदुंगला म्हटलं जातं द गेटवे ऑफ सियाचीन. आता आम्ही आहोत सँड ड्यूनमध्ये सुमोरच्या. खरं तर आहे ना, काल आम्ही हुंदरला गेलो होतो ना, त्याच्यापेक्षा छान सँड ड्यून इथं आहे. आणि विशेष म्हणजे आपले जे आपण ज्यांच्याकडे थांबलोय चेवांग नुरबो काका, त्यांचं ते सगळं ते उंटाचं. पण आता संध्याकाळी उशीर झाल्यामुळे आपण राईड वगैरे नाही केली, पण खूप भारी आहे म्हणजे या बाजूला. तर मी तर म्हणतो तुम्ही हुंदरला फक्त सँड ड्यूनमध्ये जाण्यापेक्षा इथं सुमोरला या. माझी होमस्टेला पोचल्यानंतर फ्रेश होऊन पारंपरिक लडाखचा वेश घालून आम्ही तिथे मनसोक्त डान्स केला. इथल्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळेच या भागामध्ये जे डान्स केले जातात ते अतिशय स्लो केले जातात. कारण इथे तुम्ही जास्त जोरात नाचल्यास ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तुमचं डोकं दुखू शकतं आणि तुम्हाला त्रासही होऊ शकतो. मस्त जेवणाची मैफिल चालली आहे. कोणाचं लक्ष नाही इकडे तिकडे, आज मोबाईलमध्ये नाही कशात नाही, मस्त जेवण चाललंय. आणि आतल्याचा आज बर्थडे होता हे सुद्धा आम्हाला माहित नव्हतं. हॅपी बर्थडे. अतुल अतुल हॅपी दुसऱ्या दिवशी आपल्याला निघायचं होतं ते म्हणजे सियाचीन बेस कॅम्पला. आंटीचा निरोप घेऊन आता आम्ही सियाचीन बेस कॅम्पच्या दिशेने निघालो. नुब्रा व्हॅली म्हणजेच नुब्रा नदीच्या काठानीच सुंदर असा रस्ता आपल्याला सियाचीन बेस कॅम्पला घेऊन जातो. बेस कॅम्पला जाण्याआधी तुमची 2 ठिकाणी कसून चौकशी होते. तुमचे डॉक्युमेंट्स तपासले जातात आणि तुमची नोंद करूनच तुम्हाला पुढे सोडलं जातं. आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की हा जो भाग आहे तो हिमालयाचा आहे. मात्र हिमालयाची निर्मिती व्हायच्या आधी काराकोरम पर्वतरांग तयार झाली आणि ह्या काराकोरम पर्वतरांगेचाच हा भाग आहे. त्यामुळे आपल्याला कदाचित असं वाटू शकतं की हा भाग हिमालयाचा आहे. मात्र हिमालय आणि काराकोरमच्या मुळे तयार झालेलं जे वाळवंट आहे त्या वाळवंटाच्या मधूनच आपण हा प्रवास करत असतो. सियाचीन बेस कॅम्प साधारण 2 देशांच्या सीमेला लागून आहे, ते म्हणजे पाकिस्तान आणि चीन. त्यामुळे हा भाग अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळंच इथं जाताना आपली 2 ठिकाणी कसून चौकशी केली जाते म्हणजे जाते. व्हिडिओमध्ये डाव्या बाजूला दिसणारं हिमाच्छादित शिखर म्हणजेच सियाचीन ग्लेशियर आहे आणि याच सियाचीन ग्लेशियरच्या पायथ्याला आहे सियाचीन बेस कॅम्प. बाल्टी भाषेत सिया म्हणजे जंगली गुलाब आणि चेन म्हणजे बाग, म्हणजे गुलाबाची बाग असा सियाचीनचा अर्थ होतो. सुमूरपासून साधारण 35 किलोमीटर अंतरावरती सियाचीन बेस कॅम्प आहे. आता आपण सियाचीनच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलो आहोत. संवेदनशील क्षेत्र असल्यामुळे येथे ड्रोन उडवायला परमिशन नाही. त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणचं व्हिडिओ चित्रणही तुम्ही करू शकत नाही. आता आपण येऊन पोहोचलो आहे वॉर मेमोरियलला. हे वॉर मेमोरियल मुळात इथल्या पर्यटकांसाठी बनवलेलं होतं. मात्र आता पुढचा भाग सुद्धा आपल्यासाठी खुला झालेला आहे. त्यामुळे आता आम्ही पुढे निघालो. तिथून आपण येऊन पोहोचतो ते म्हणजे ओपी बाबा यांच्या मंदिरामध्ये. ओपी बाबा
तर ओपी बाबा म्हणजे इथले एक सैनिक होते, ज्यांना गस्तीवर पाठवलं होतं आणि चालू आहे. त्यांना गस्तीवर पाठवलं होतं आणि त्यानंतर ते गायब झाले. मात्र आजही असं म्हणतात की ते शेवटचं जे 25 तारीख दिसते त्यांनी सांगितलं, तर उत्तर ग्लेशियर जो आहे सियाचीनचा ते तो उतरतात आणि त्यानंतर ते परत वरती जातात दुसऱ्या महिन्यामध्ये. एक हप्ता इथं राहतात. एक हप्ता इथं राहून. तर एक श्रद्धा आहे की त्यांच्यामुळं बऱ्याच वेळा सैनिकांना अलर्ट राहावं लागतं. त्यांच्यामुळं सैनिक आपले अलर्ट राहतात त्या कालावधीत. आणि आपल्या इथं जे चीनी जे आक्रमक आहे, चीनी सैनिक आहे, त्यांच्यापासून आपल्या ह्या भागाचं, ह्या संपूर्ण देशाचं आणि बॉर्डरचं रक्षण होतं. त्यामुळंच त्यांच्या स्मरणार्थच हे मंदिर बांधलेलं आहे. ते गायब झाले होते, म्हणजे ते मिळालेच नाही कोणाला, कुठे गेलेत ते, पण ते आजही दिसतात असं म्हटलं जातं. तर हे ओपी बाबांचं एक मंदिर इथल्याच सगळ्या सैनिकांनी हे तयार केलेलं आहे. ओपी बाबा म्हणजे ओमप्रकाश त्यांचं नाव होतं, म्हणून त्यांना ओपी बाबा म्हटलं जातं. आणि आपल्या भारतामध्ये ह्या गोष्टी म्हणजे श्रद्धा मानल्या जातात. लक्षात घ्या, आपल्याकडं कुठलाही व्यक्ती ज्यावेळेस जर तो काहीतरी मोठं कार्य करत असेल तर त्याला अगदी देवासारखीच उपमा दिली जाते, देवासारखं त्याला ट्रीट केलं जातं. ओमप्रकाश बाबा जे आहेत, ओपी बाबा जे आहेत, त्यांनी सुद्धा त्यांच्या गस्तीवर असताना एवढं मोठं बलिदान दिलंय. ते गायब तर झालेच, पण आज सुद्धा त्यांचा आत्मा दिसतो, त्यांची ते गस्त घालताना दिसतात असं म्हटलं जातं. आणि त्यामुळेच हे एक विशेष आपल्या भारतीय लोकांचं जे आपण म्हणतो ना की काहीतरी वेगळं करण्याची आहे, तर त्यांचं त्यांनी आपल्याकडं सैनिकांनीच मिळून हे मंदिर बांधलेलं आहे. ओपी बाबांच्या ह्या मंदिराच्या पुढे जायला तशी परमिशन नाही. मात्र आम्हाला असं कळलं की आता इथून पुढे सुद्धा आपल्याला जाऊन देतात. त्यामुळे संधीचा फायदा घ्यायचं ठरवलं आणि आता आम्ही मिलिटरी झोनमध्ये प्रवेश केला. मिलिटरी झोनमध्ये प्रवेश करताच पुन्हा तुमची एंट्री होते. समोर दिसणारा जो पूल आहे, या पुलाला साधारण एका वेळी एकच वाहन जायची परमिशन आहे आणि ते सुद्धा 10च्या स्पीडने. त्यामुळे एक एक गाडी जायची आम्ही वाट पाहत इथे थांबलो. आणि मग आमचा नंबर आल्यानंतर या पुलावरून मार्गस्थ झालो. तुम्ही गाडीच्या मीटरमध्ये सुद्धा पाहू शकता की आम्ही फक्त साधारण 10च्या स्पीडनेच या पुलावरून जात होतो. बाजूलाच मैदानामध्ये क्रिकेट खेळणारे जवान सुद्धा आम्हाला दिसले. देशासाठी इतकं कष्ट करणारे जवान जेव्हा असे आनंदात काहीतरी करत असतात ना, तेव्हा आपल्यालाही जास्त आनंद होतो. तसं काहीसं मला इथं झालं. समोर सियाचीनचं ग्लेशियर सुद्धा आपल्याला दिसतंय बघा. आणि आता आपण येऊन पोहोचलो आहोत सियाचीन बेस कॅम्पच्या मुख्य वॉर मेमोरियल जवळ. आता याची आपण माहिती घेऊयात तेथील सैनिकांकडूनच. यहाँ पर जितना भी राशन ऊपर जाता है वो हेलीकॉप्टर के द्वारा जाता है. यहाँ पे MI-17 और चेतक 2 तरह के हेलीकॉप्टर है. अगर एक हेलीकॉप्टर की लोड कैपेसिटी 100 kg है तो उसमें 70 kg केरोसिन वाला और 30 kg ही अपना जरूरत का खाने पीने का राशन जाता है. वहाँ पर अगर किसी को पानी पीना है तो स्नो को इकट्ठा करके और उसको गर्म करके और उसका पानी बनाकर फिर उसको पिया जाता है. यहाँ से जितना भी खाना ऊपर जाता है और रेडी टू ईट वाला जाता है उसको भी पानी के अंदर ही गर्म करके और नॉर्मल टेम्परेचर में लाके फिर उसको पिया जाता है, खाया जाता है.
बॉडी को नॉर्मल टेम्परेचर में रखने के लिए वहाँ पे कैरो हीटर और बुखारी का इस्तेमाल किया जाता है। वहाँ पे एक दिन अगर खाना नहीं मिलेगा तो आदमी सर्वाइव कर सकता है, लेकिन अगर 1 घंटे के लिए वहाँ पे कैरोसिन नहीं मिला तो -60-70 टेम्परेचर में आदमी जीवित नहीं रह सकता है। अभी मैं आपको यहाँ के वार मेमोरियल के बारे में बताता हूँ। ये वार मेमोरियल 13 अप्रैल 1984 ऑपरेशन मेघदूत से अभी तक हमारे जितने भी वीर शहीद हुए हैं उनकी यादगार में इस वार मेमोरियल को बनाया गया है। ये पहले नुब्रा रिवर के पूर्व में स्थित था, जहाँ से आप लोग आए वहाँ पे आपने देखा होगा। सन 2006 में इसको वर्तमान स्थान पर स्थानांतरित किया गया है। सर वो पहले आते वक्त राइट साइड को लगा हुआ ना? हाँ जी। हाँ। सन 2004 राष्ट्रीय ध्वज स्तंभ स्थापित किया गया, जिसके ऊपर हमारा तिरंगा सियाचिन की वादियों में शान से लहराता है। यहाँ का सबसे विहंगमय दृश्य स्वर्ग की ओर जाती हुई सीढ़ियाँ, ऑल वॉरियर्स गो टू हेवन, जिसमें 22 रणबांकुरों को दर्शाया गया है। एक सैनिक से दूसरे सैनिक की दूरी 1000 फीट, यानी ये कुल 22,000 फीट को दर्शा रहा है। हमारे सैनिक सियाचिन में 22,000 फीट की ऊंचाई पर देश की रक्षा कर रहे हैं। इसी के ठीक नीचे आप काले रंग के 4 स्तंभ देखेंगे, जो कि माउंटेन का सिंबल है। हेलो। आ जाइए इधर, आ जाइए फिर फोटो। इस दीवार के ऊपर उन यूनिट्स का नाम लिखा है जिन्होंने नॉर्थ ग्लेशियर में 13 अप्रैल 1984 ऑपरेशन मेघदूत से लेकर अभी तक अपनी सेवाएं दी हैं, और प्रेजेंट में अभी 18 जैकरिब मई 25 से यहाँ पे अपनी सेवा दे रही है। नेक्स्ट वॉल के ऊपर सेंट्रल ग्लेशियर की यूनिट्स का नाम लिखा है, जिन्होंने सेंट्रल ग्लेशियर के अंदर ऑपरेशन मेघदूत 13 अप्रैल 1984 से लेकर अभी तक अपनी सेवाएं दी हैं, और जो प्रेजेंट में अभी 19 अप्रैल 25 से यहाँ पे सेवार्थ है। आपल्याला सगळे भेटलेले महार रेजिमेंटचे होते ना, कालपासून के नाम देखेंगे जिन्होंने ऑपरेशन मेघदूत 13 अप्रैल 1984 से लेकर अभी तक भारत माता की रक्षा के लिए अपने प्राणों की आहुति दे दी, जिन्होंने हमारे आज के लिए अपना कल बलिदान कर दिया। इनकी कुल संख्या 1197 है। सिर्फ सियाचिन के लिए ओनली सियाचिन 1197। और कब से सर? 17 अप्रैल 1984 से? नहीं, फिर ये 13 अप्रैल से ही है, पर जो कैजुअलिटी हो गई हुई है वहाँ वो से। 17 अप्रैल को फर्स्ट हुई है। ज्यादातर कैजुअलिटियां जो हुई हैं वो बैड वेदर और इलनेस की वजह से हुई हैं। जैसे कि आप देख पाएंगे सीरियल नंबर 3 से लेकर सीरियल नंबर 17 तक पूरा डूडू है। तो यहाँ पर ये कोई एवलॉन्च आया और पूरी पोस्ट ही एक साथ चली गई। यहाँ पर एवलॉन्च में और कारवास में जो सोल्जर फंस जाते हैं उनकी बॉडी भी रिकवर होना नामुमकिन है। यहाँ पर -60 और -70 पोस्ट के ऊपर टेम्परेचर होने की वजह से ऑक्सीजन की कमी के कारण ब्रेन के अंदर ब्लड के स्लॉट बन जाना, लंग्स के अंदर पानी भर जाना, हेपोथर्मिया, हार्ट अटैक, इस वजह से यहाँ पर सबसे ज़्यादा कैजुअलिटियाँ होती हैं। इस दीवार के ऊपर उन सिविलियंस के नाम लिखे हैं जिन्होंने सेना के साथ कंधे से कंधा मिलाकर देश की रक्षा करते हुए अपना सर्वोच्च बलिदान कर दिया। इनकी कुल संख्या 40 है। इनको हम यहाँ पर पोर्टर्स और रैम्बो के नाम से भी जानते हैं। ये ज्यादातर यहाँ के लोकल्स हैं। इससे आगे की दीवारों पर आप साउथ ग्लेशियर की बटालियनों के नाम देखेंगे। साउथ ग्लेशियर बटालियन, सब सेक्टर वेस्ट बटालियन और सब सेक्टर हनी बटालियन। और अंत में यहाँ पर आर्टिलरी की यूनिट्स के नाम लिखे जिन्होंने ऑपरेशन मेघदूत से लेकर अभी तक अपनी सेवाएं दी हैं और प्रेजेंट में जो अभी सेवार्थ हैं। ये सामने आपके यहाँ पे ब्लैक प्लेट्स के ऊपर उन यूनिट्स का नाम लिखा है जिन्होंने सियाचिन में सराहनीय काम किया और उनको अप्रिसिएशन और साइटेशन से नवाजा गया। 84 में यहाँ पे हमारी आई थी, आर्मी आई थी फर्स्ट ड्यूरेशन में, वो पोस्ट के ऊपर गए थे और वहाँ पे जाके वो मिसिंग हो गए। उसके बाद वो सेना के सपनों में जो भी यहाँ पे डिप्लॉय थे तो उनके सपनों में आना स्टार्ट हो गए। और सपनों में आके उसके बाद जैसे उस टाइम पाकिस्तान के साथ हमारा आपस में चल रहा था तो कौन सी पोस्ट के ऊपर अभी अटैक होने वाला है, आज वेदर पैक हो रहा है, आज के एवलॉन्च आने वाला है, तो ये चीज़ें क्या है ग्राउंड में हकीकत होना शुरू हो गई। तो धीरे धीरे उनके ऊपर फिर मान्यता बढ़ती गई। तो वही मान्यता है कि अभी मंगलवार को और बृहस्पतिवार को 2 दिन यहाँ पे ड्राई डे होता है। उस दिन नॉन वेज नहीं बनता है, उस दिन सेविंग नहीं होती है, उस दिन कपड़ा नहीं धोया जाता है। और यही रूटीन जो है मंथ के 25 तारीख से लेकर नेक्स्ट मंथ के 2 तारीख तक फॉलो किया जाता है। उस टाइम बताया जाता है कि ओपी बाबा पोस्ट से नीचे यहाँ पर आते हैं। जो जहाँ पे आप अभी जाओगे वहाँ पे रेजिडेंस भी है उनका, तो वहाँ पे
1 वीक के लिए रुकते हैं, 2 तारीख को वापस पोस्ट पर चले जाते हैं। और जितना भी यहाँ पर इंडक्शन होता है, कोई नया सोल्जर आता है तो फर्स्ट में जाके वहीं पे रिपोर्ट करता है। जैसे यहाँ पे कोई पोस्ट के ऊपर जा रहा है, किसी भी रैंक के अधिकारी जा रहे हैं, कोई भी जा रहा है, तो वो फर्स्ट में वहाँ पे ओपी बाबा को रिपोर्ट करता है, उसके बाद ही पोस्ट पे जाता है। वापस आने के बाद दोबारा वो आने के बाद वो ओपी बाबा को रिपोर्ट करता है, उसके बाद ही रिपोर्ट करता है। यहाँ पर जहाँ भी खाना बनता है, चाहे पोस्ट के ऊपर बनता है, चाहे वो किसी मेस में बन रहा है, तो सबसे पहले उनको भोग लगता है, उसके बाद ही क्या कहते खाना स्टार्ट होता है। सुंदर माहिती मिळाली. सियाचीनला सर्वाईव्ह करणं तेवढं अवघड आहे आणि त्यात आपले भारतीय सेना 1197 जणांचं इथं बलिदान गेलेलं आहे आणि ह्या भागाला हस्तगत करण्यासाठी. आणि पहिला हा नो मॅन्स लँड होता, पण भारताने तो पाकिस्तानच्या हालचाली बघून घेतला आणि त्यामुळे आज सियाचीनसारखा इतका सुंदर भाग आपल्या ताब्यात आहे. पण कसं असतं, काही मौल्यवान गोष्टी असतात ज्या तुम्हाला सुरक्षित ठेवायच्या असतील तर त्यासाठी फार काय म्हणतात त्याला, कष्ट करावे लागतात. आणि हे कष्ट आपल्याला ह्या 1197 सैनिक जे आहेत त्यांनी जे बलिदान दिलं त्याच्यातनंच कळून येत आहेत. म्हणजे तुम्हाला देश उभा करण्यासाठी फक्त चांगलं इंडस्ट्रियलायझेशन किंवा चांगले रस्ते, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर नसावं, तर तुमचं काय म्हणतात त्याला, आर्मीसुद्धा तुमचं लष्करसुद्धा तितकंच प्रभावी पाहिजे. हे आपल्याला इथं आल्यानंतर कळतं. चालू तर सियाचीन बेस कॅम्पची ही जी समोरची बाजू दिसते ही संपूर्ण ही पाकिस्तान, याच्या पलीकडे पाकिस्तान आहे, डायरेक्ट पाकिस्तानच्या पोस्ट आहेत. आणि इथली हा जो भाग आहे इकडं आहे चायना. म्हणजे विचार करा की केवढं स्ट्रगल आहे. आणि हे दोन्ही आपल्या भारताचे शत्रू आहेत बरं का. ह्या 2 शत्रूंशी एका वेळेस सामना करणं केवढं अवघड काम आहे. आणि हे सगळं आपल्या रक्षणासाठी आणि ह्या संपूर्ण भागाच्या रक्षणासाठी केलं जात आहे. खरं तर एवढं सहजपणे आपण फिरतोय ना इतक्या लांबपर्यंत, ह्या बॉर्डरपर्यंत, ह्याच्या मागचं कारण हेच आहेत. हे आपली डिफेन्स सिस्टीम, हे आपले सगळे सैनिक. कारण तुम्ही विचार करा, तुम्ही आत्ता आहात बॉर्डरला, जिथून इकडं चीन आहे ना, इकडं मागं पाकिस्तान आहे. तुम्ही जिवंत आहे फक्त ह्या लोकांच्या भरोश्यावरती. त्याच्यामुळेच आज आपण जे भयमुक्त जगतोय ना ह्या लोकांमुळे. त्यामुळे ह्यांना विसरून चालणार नाही. सियाचीनकडे चाललंय आपण. मागे जे मंदिर बघितलं ओपी बाबांचं ते नंतर बनवलं, पण त्यांचं खरं जे ठिकाण आहे ते जिथं थांबतात ते इकडे बघूया. तर जे ओरिजिनल मंदिर आपण म्हणतो ते ओपी बाबांचं हे आहे. मागे त्याची एक प्रतिकृती होती. मागे सुद्धा एक आपण सेम तसंच मेमोरियल सुद्धा बघितलं होतं येता येता. तर मुख्य मंदिर हे आहे ओपी बाबांचं. हो. आणि सिव्हिलियनसाठी बनवलं होतं आधी इथपर्यंत एंट्री नव्हती म्हणून सिव्हिलियनसाठी होतं. मंदिर के अंदर जूते पहनकर जा सकते हैं।
ये सर ऊपर जो जवान जाए गया होता ना, हाँ 3-5 मंथ का उधर का टर्नओवर होता है, तो उसमें मैक्सिमम ऐसा होता है कि माइनस में ऊपर टेम्परेचर बराबर। होता है। जो भी आपकी परिस्थितियां होती हैं हाँ। वो पूरी आपके अनुकूल नहीं होती है। हाँ कभी बंदा बीमार भी होता है, कभी कुछ होता है, तो बंदा ऊपर मान्यता मांगता है ना बाबा जी से, हाँ तो फिर आके इधर चढ़ाते हैं। हाँ जी, नहीं तो ऐसा होता है कि कई बार की 3-3 दिन तक मौसम खराब रहता है, लेकिन मूवमेंट होती नहीं है, कैजुअलिटी ऊपर से नीचे नहीं आती, तो ऐसा होता है कई बार बंदा 3 दिन तक सरवाइव कर जाता है, कई बार हाँ। नहीं करता, तो एक दिन में खत्म हो जाता है बंदा, तो 2-2-3 दिन तक बंदे ऊपर डेड बॉडी के साथ भी सोते हैं। 4-5 जन होते हैं वो हाँ एक पोस्ट पे, एक बंदा खत्म हो गया 2 दिन तक, जब तक हेली की मूवमेंट नहीं हुई तब तक वो एक साथ कहाँ छोड़ेंगे, अभी अपने साथ तो रखेंगे, तो 2-2-3-3 दिन डेड बॉडी के साथ भी सोते हैं वहाँ। बाबा जी के प्रति इधर बहुत विश्वास है सर ऊपर ना, इधर से नीचे से आने वाला ऊपर इतना नहीं मानता, बट जो ऊपर से नीचे आता ना सर, हा वो मानताय, बराबर आहे बराबर आहे. तर ओपी बाबा ज्यावेळेस 25 तारखेनंतर आठवडाभर इथं मुक्कामाला येतात त्यावेळेसची त्यांची इथं रूम आहे, ती रूम आजही आपल्याला बघायला मिळते. ही ओपी बाबांची रूम आहे बघा. ते आजही इथं विश्रांती करायला येतात असं म्हटलं जातं. त्यांचा सोफा आहे, हा बेड आहे, त्यांचं इथं जर्किन सुद्धा आहे, कपाट आहे, वरती उशी वगैरे सगळं, ते कुऱ्हाडती वर चढायची, ट्रेकिंग पोल. बघा कशी श्रद्धा असते लोकांची, आहे ना. भारी. दार बंद करूया. आम्ही हे खरं मंदिर आहे आणि ह्याच्या वरचं सुद्धा अजून एक मंदिर आहे जे ओपी बाबांची जी पोस्ट होती तिथं वरती अगदी. तर विषय असा आहे की हे जे मंदिर आहे ना हे बंद होतं पहिलं, हे आत्ताच एप्रिल 2025 पासून ओपन केलेलं आहे टुरिस्ट लोकांसाठी. त्यामुळे आपण नशिबान आहोत की आपण इथपर्यंत येऊ शकलो. भारी वाटलं, एकदम मस्त वाटलं, आणि जी माहिती मिळाली ती सुद्धा खूप छान होती. सियाचीन ग्लेशियर, सियाचीन बेस कॅम्पकडून आता आम्ही पुन्हा सुमूरकडे निघालो होतो. तर आता आम्ही बेस कॅम्प बघितला आणि आता आंटी आम्हाला म्युझियमला घेऊन येणार आहे, जाणार आहेत. बाकीचे सगळे पुढे गेलेत, मी आंघोळ करत होतो म्हणून मला वेळ लागला. तर आंटी आपल्याला आता इथलं एक म्युझियम आहे जुनं, ते दाखवायला घेऊन चाललेत. हे कॉलोनल चेवांग रिनचेन, तर 1931 सुमूरमध्ये जन्मलेले आहेत ते, आणि जे 1962ची लढाई होती त्यावेळी त्यांना सेना अवॉर्ड मिळाला होता त्यांच्या ब्रेवरीसाठी. 1965च्या इंडो पाक वॉरमध्ये पण, आणि 1971ला जे इंडो पाक वॉर झालं त्यांनी ढाल फोर्स त्यांनी लीड केली होती बाल्टिस्तानमध्ये. महावीर चक्र त्यांना मिळाले 2 वेळा. आणि सुमूर ते सुपुत्र असणारे त्यांचे चेवांग जुने रिनचेन फोटोज वगैरे आहेत. याच्या त्यांच्या ज्या जुन्या घराला आम्ही पेट्या भेट असायच्या दिली तशा पेट्या आणि दिसतात बघा. त्यांच्या घरातील जुन्या आणि वस्तू TV पण आहे, तसेच बऱ्याच अँटिक वस्तू आहेत. गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या. त्यांच्यावरती लिहिलेलं लायन वाचलं ऑफ पाहिजे. लडाख हे पुस्तक सुद्धा आम्ही वाचलं. हां, त्याला तिथे असणाऱ्या ती तलवार, जुन्या वस्तू, बंदुका, तसेच त्यांची काडतुसं, अशा बऱ्याच काही गोष्टी आम्हाला इथे पाहायला मिळाल्या. भारी वाटलं, एकदम मस्त वाटलं. सुमूरमध्ये आमचा फक्त मुक्काम होता, पण आम्हाला माहीत नव्हतं की इतका मोठा 2 वेळा महावीर चक्र मिळालेला व्यक्ती याच गावचा आहे. एकदम मस्त. संध्याकाळी पुन्हा पारंपरिक वेशामध्ये नृत्य आणि लडाखी जेवणाचा आस्वाद आम्ही घेतला. 2 दिवस सोबत असल्यामुळे आमच्यासोबत आंटींनी सुद्धा खूप एन्जॉय केला. दोन दिवस सुंदर अशा होमस्टेमध्ये घालवल्यानंतर आता आम्ही निरोप घेतला. आंटी आवर्जून सगळ्यांना बाय करत होत्या. त्यांचे डोळेही भरून आलेले आम्ही पाहिले. आणि आता आम्ही निघालो होतो शोक नदीच्या मार्गातून पुढे पँगॉंग लेककडे, ज्याचा साधारण 20 ते 30% भाग हा भारतात आणि बाकीचा भाग हा चीनमध्ये आहे. तर पुढच्या भागात
शोक नदीच्या पात्रातून केलेला खडतर प्रवास आणि तिथून पुढे नयनरम्य दृश्य असणारा पँगॉंग लेक पाहूयात. तोपर्यंत भेटूयात. धन्यवाद.